नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, लाडका भाऊ योजना अंतर्गत आपला जरी फॉर्म भरायचा असेल तर तो कसा भरायचा आहे याची माहिती आपण तुम्हाला सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाडका भाऊ योजना अंतर्गत आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामार्फत आपल्याला फॉर्म आधी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तर ते कसं करायचं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. नवीन उमेदवार जॉब सीकर नोंदणी व अर्ज सादर करण्याबाबत माहिती. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्याच्या नंतर रोजगार महारोजगार स्वयं .government.in या वेबसाईटला तुम्हाला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर मुख्य पृष्ठ याच्या बाजूला तुम्हाला नोकरी साधक नोकरी शोधा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जॉब सीकर या ठिकाणी आपण जर लॉग इन केलेलं असेल तर इथं आधार क्रमांक आणि पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि आपण जर नवीन नोंदणी करत असाल तर तुम्हाला नोंदणी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर न्यू जॉब सीकर रजिस्ट्रेशन असं तुम्हाला पेज ओपन होईल आणि नवीन नोंदणी साधक या असं तुम्हाला पेजवर दिसेल. तर सर्वात आधी तुम्हाला पहिले नाव टाकायचं आहे, त्यानंतर आडनाव टाकायचं आहे, त्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला आधार कार्ड तुमचं जरी पहिले नाव मधले नाव आणि आडनाव असं असेल तर इथं तुम्हाला आय हॅव यू लास्ट नेम इज आधार कार्ड असं तुम्हाला क्लिक करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे. तिथं क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं आधारवर जरी मिडल नेम असेल तर आय हॅव मिडल नेम इज आधार कार्ड असं तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे डॉट जे दिसत आहे त्याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली लिंग विचारण्यात आलेलं आहे. लिंक टाकून घ्या, आधार ID क्रमांक टाकून घ्या, त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक, तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. जसा कॅप्चा दिलेला आहे तसा टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्याच्यानंतर जॉब स्कीपर रजिस्ट्रेशन असं पेज परत ओपन होईल. नवीन नोंदणी साधक असं तुम्हाला एक दिसेल आणि त्याच्या खाली तुम्हाला एक तुमचा मोबाईल नंबर जो टाकला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला इथं OTP येईल. तो OTP तुम्हाला कन्फर्म या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म OTP टाकायचा आहे आणि कन्फर्म या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर परत एक पेज तुमच्या पुढे असं ओपन होईल, न्यू जॉब स्कीपर. तर इथं तुम्हाला जे नाव तुम्ही टाकलेलं आहे ते तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. याची सर्व माहिती तुम्ही परत एकदा चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व माहिती चेक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं क्रिएट युअर अकाउंट असं विचारण्यात येईल आणि इथं तुम्ही ते क्रिएट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. जीमेल टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर पहिला टाकलेलाच आहे आणि या ठिकाणी री पासवर्ड तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. री पासवर्ड पण टाकून घ्या आणि क्रिएट युअर अकाउंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे झाल्याच्या नंतर असा तुमचा एक यूजर आणि पासवर्ड बनवला जाईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन इथं आता झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता गव्हर्मेंट वेबसाईटला तुम्हाला इथं जिथे जॉब आहे त्या ठिकाणी तुम्हाला इथं जॉब मिळणार आहे. आणि इथं तुम्हाला आता तुम्ही जो पासवर्ड अगोदर क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि इथं लॉग इन बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं नोंदणी या ठिकाणी सर्व माहिती तुमची इथं प्रोफाईल बनवून जाते. आणि आपल्याला याच्यामध्ये काही एडिट करायचं असेल तर इथं तुम्ही एडिटसुद्धा करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि आता तुमचे जे काही एज्युकेशन इन्फॉर्मेशन आहे, शैक्षणिक माहिती आहे, ते सुद्धा तुम्हाला इथं भरायचं कॉलमसुद्धा देण्यात आलेलं आहे. ते सुद्धा सविस्तर तुमचे भरून घ्या. जे आपलं एज्युकेशन झालेलं आहे ते सर्व माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे आणि अपडेट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही या रजिस्ट्रेशनवरती तुमचा अकाउंट बनवून घ्या. आणि ज्या सरकारी कंपन्या आहे, ज्या ठिकाणी सरकारी जागा आहे तिथे तुम्हाला इथं मेसेज येतील आणि तिथे तुम्हाला तिथे जॉब करावं लागेल. त्यानंतरच तुम्हाला या योजनेमध्ये फायदा होणार आहे. तर हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथं जॉब सर्च या ठिकाणी क्लिक करायचं आहे. गव्हर्मेंट याच्या जागा काढत असतात त्या ठिकाणी तुम्ही सर्च करून घ्यायचं आहे. आपलं शहराचं इथं नाव टाकून घ्यायचं आहे. आपल्या शहरामध्ये याच्या जागा निघलेल्या आहे का तुम्ही जॉब सर्च या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही आता याच्यावर जिथे तुमचा जिल्ह्याचं जर तुम्ही टाकलेलं असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर जागा असतील तर तुम्ही इथं जागा तुम्हाला दाखवल्या जातील आणि त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ याचा इथं तुम्ही
जे काही जॉब आहे ते तुम्हाला इथं भेटणार आहे। तर पहिलं तुम्हाला या वेबसाईटला तुमचं आधी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। त्यानंतर इथं जॉब सर्च झाल्यानंतर तुम्ही जॉब पण सर्च केला आणि अप्लाय पण केला, हे सर्व डिटेल तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। आपण अप्लाय जर केलेला असेल तर इथं जॉब ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला पाहायला भेटणार आहे। इथं बघू शकता तुम्ही जॉब स्टेटस काय आहे। अप्लाय केल्याच्यानंतर परत या वेबसाईटला येऊन तुम्ही चेक करत राहणं गरजेचं आहे। स्टेटस इथं तुम्हाला अप्लाय झाले म्हणून दाखवलेलं आहे, असं तुमची माहिती इथं भेटणार आहे। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने या वेबसाईटवर तुम्ही तुमचं लॉग इन करून घ्या आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सरकारी वॅकन्सी निघतील तिथे तुम्ही अप्लाय करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।